मित्रांनो, झालता असं की एक साईडला ऊन आणि एक साईडला पाऊस चालू असला का तयार होत असतो इंद्रधनू. आपल्या फडफड्या पाईपाला पण खूप मोठं बोसकं पडलंय, तिकडं पण राहिलंय आपल्या पुरी उड्या हाणू. चला रस्त्याला जाऊन पाहू, तिकडं पण एवढी ट्रॅफिक काबर जाम झाली काय नो. रस्त्याला पडलेल्या एका खड्ड्यामुळे जवळजवळ 2 दिवसापासून 25 किलोमीटर ट्रॅफिक जाम व्हायले. तुम्ही रस्त्याला येणाऱ्या जाणाऱ्या यायला विचारित असाल काबर ट्रॅफिक जाम आहे, पण लोकायला काय एवढं माहित राहत नाही, ते उलट पालट सांगत असत्या. चला मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो ट्रॅफिक काबर लागली इतक्या लांब. मी पण गाडीवर अगदी रुबाबात भास मारीत चाललो होतो. पोलीस बोलले पुढं काय येऊ नको, तिकडं लांबच थांब. हे कंटेनर पण इतकं खतरनाक खाली गेलं होतं का ते पाहून आपल्याला पण फुटला होता मोकार घाम. क्रेनवाले पण सकाळच्या धरून गाडी अगदी शाबूत बाहेर काढायचा प्रयत्न करीत होते. चला म्हणलं आपण गेल्याशिवाय काही गाडी निघणार नाही. तिथं जाऊन पाहत होतो माणसाला माणूस खेळत होता. त्या गर्दीमध्ये जवळजवळ निम्मे अर्धे होते आपले फॅन. लोकायला म्हणलं आपण नंतर मस्त पैकी फोटो काढू, अगोदर आपल्याला गाडी बाहेर काढायला द्यावा लागल ध्यान. 12 घंट्यापासून अथक अशा परिश्रमानंतर बऱ्याच जणांना लागली होती भूक. तेवढ्या मध्येच तुटून गेली रे पोरो कंटेनरची हुक. त्याच्यामुळं आपल्याला पण झालं होतं खूपच दुःख. मग काय क्रेनवाले पण बोलले आपण वरचे वरच घेऊ म्हणे ते डबं बाहेर काढून, आणि गाडीचं मुंडकं देऊ म्हणे थोडे वेळ तिडच सोडून. रस्त्याला उभे असलेल्या जवळजवळ 1000-1500 लोकांची त्याच्यावरच नजर होती. ते पण पाहत होते क्रेनवाले कसं काढते बाहेर वडून. जवळजवळ 2 क्रेन आणि एक JCB पण लावलं होतं वडायला मागून पुढून. लोक पण बऱ्याच टायमापासून बेगर अन्न पाण्याचे उभे होते. त्यांना पण मोकार भुका लागून जायला होत्या. त्याच्याकरता ते पण पाहत होते गाडी कधी निघते ते दडून. आणि जेव्हा रस्ता मोकळा झाला तर लोक शेल स्टॅट गाड्या डायरेक्ट किक मारून चालू करीत होते, कारण की ते जायला होते खूपच चिडून. पोलीस यंत्रणा पण खूपच काळजीपूर्वक काम करीत होती. मग त्यांनी पण दिली गर्दी हळूहळू घरी काढून. आता हा दुसरा दिवस आहे. एकाच खड्ड्यामुळे जवळजवळ 50 किलोमीटर ट्रॅफिक लागली होती. ट्रॅफिक न पण टाकला होता रेकॉर्ड मोडून. मी पण याडपटासारखं कुठून गाडी काढीत होतो. म्हणलं सुईनं चाल नाही तर काढील एखादं जोडून. ट्रकवाले पण 2 दिवसापासून एकाच जाग्यावर उभे होते. मग ते गाड्यामध्ये स्वयंपाक करून पडले होते जेवायला लढून. आता हा तिसरा दिवस आहे, तेव्हा कुठं हळूहळू लागले ट्रॅफिक कमी व्हायला. या ट्रॅफिक मुळे आपली पण गेली होती खूपच सुजून. बऱ्याच जणांना 11 वाजता अर्जंट काम राहत्या, पण त्यांची इकडेच गेलते 12 वाजून. रस्त्याला खड्डे पडायचे कारण म्हणजे तो गेलाय बर का पावसानं भिजून. चला लेट का होईना पण रस्त्यावाल्यानं पण टाकलं बर का पोरो खड्डा बुजून. चला धन्यवाद.